नमस्कार, मी तृषाली चव्हाण. जनवार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. मुंबई येथील वांद्रे मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेना जिंकली. पुण्यात उंटावरून साखर वाटण्यात आली. मुंबई वांद्रे येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नारायण राणे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या कीर्ती सावंत यांनी 19,000 मत मिळवित विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसच्या वतीने उंटावरून साखर वाटत जल्लोष व्यक्त करण्यात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख आणि आमदार विनायक निमण यांच्यासह शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष व्यक्त करण्यात आला. हा महाराष्ट्रातील मराठी जनतेचा विजय असल्याचं मत यावेळी सांगण्यात आलं. शिवसेनेने वांद्र्यामध्ये अतिशय मोठा विजय संपादित केला. सत्ता आणि पैशाच्या माज या उद्धव साहेबांच्या नेतृत्वासमोर चालू शकत नाही आणि शिवसेनेची जी महाराष्ट्रामध्ये भगवी लाट यापुढे जोरात येणार आहे त्याची ही चुणूक आहे असं म्हटलं तर हरकत नाही. नाही, पुण्यामध्ये आज जो जल्लोष वांद्र्याच्या विजयासाठी आम्ही या ठिकाणी साजरा करतोय यातनं पुणेकर नागरिकांना एकच कळतंय की इथून पुढे महानगरपालिकेवरती फक्त आणि फक्त शिवसेनाच. सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बाबासाहेबांच्या शिल्पांचे अनावरण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य लक्षात राहते, परंतु अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची आतापर्यंत योग्य दखल घेण्यात आलेली नाही, अशी खंत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. सिम्बायोसिस विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक संग्रहालयाची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, सिम्बायोसिसचे प्रमुख मुजुमदार, खासदार अनिल शिरोडे, संजय काकडे आणि वंदना महाजन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जयंती साजरा करण्यात आली. आणि या उजाड टेकडीवर काही करण्याची संकल्पना डॉक्टर मुजुमदारांनी बोलून दाखवली. आज 25 वर्षाच्या नंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर ती कल्पना मूर्त स्वरूपात प्रत्यक्ष पाहायला मिळते. याचा आनंद हा मला सगळ्यांना या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल म्युझियम नेहमीच बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याच्या नंतर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, उपेक्षित समाजातलं स्वत्व जागर करण्याच्या संबंधीची त्यांची कामगिरी, देशाची घटना तयार करण्याच्यासाठी त्यांचं योगदान, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. पण ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला डॉक्टरांच्याकडून की डॉक्टर आंबेडकर यांच्या विविध जे पैलू होते त्यातला एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी, एक अर्थतज्ञ या संबंधीची कल्पना समाजामध्ये काही फारशी नाही आहे. माझ्या मते बाबासाहेबांचं अर्थकारणाचं योगदान याचा विचार आणि याचा अभ्यास हा काही फारसा झालेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 1917 साली आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन.
समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित लक्ष्मी वासुदेव आणि श्री गौरव पुरस्कार प्रदान सोहळा गणेश कला क्रीडा सभागृहात संपन्न झाला. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या वतीने पुरस्कार वितरित करण्यात आला. गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना कलाभूषण, सिंधुताई सपकाळे यांना समाजभूषण, उषा मावशी कुलकर्णी यांना अर्थभूषण तसेच रोहिणी गोडबोले यांना विज्ञानभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ संगीतकार रुद्रनाथ मंगेशकर, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यावासपती अभ्यंकर, अर्पणा अभ्यंकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी मार्गदर्शन केलं. आदित्य गीतातील या आदित्य धर्माचं पालन ते सौभाग्यातील अपर्णा वहिनींचं. आता ऐकूया त्यांचं भावपूर्ण मनोगत. श्रोतेहो नमस्कार. नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. आदित्य प्रतिष्ठानच्या या वर्धापन दिनी तुम्हा सर्वांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. करताना माझ्या मनात विशेष आनंद दाटलेला असतो, कारण त्या दिवशी आपल्याकडे विशेष अतिथी आलेले असतात. करताना माझ्या लक्षात आलं की हा पुरस्कार संगीत क्षेत्रातल्या माझ्या कार्यासाठी केवळ नाही तर माझ्यातल्या स्त्री शक्तीचाही हा सन्मान आहे. आजच्या विज्ञान आणि तंत्रयुगात असा होत चाललाय. पुरुषांच्या बरोबरीनं स्त्री उभी राहिलेली आहे, मात्र स्त्री आणि पुरुष यांच्यातला जो नैसर्गिक भेद आहे तो तसाच राहणार आहे. आणि खरं म्हणजे त्यामुळेच या विश्वातलं जे सुंदर मंगल आहे ते शाश्वत राहणार आहे. स्त्री शक्ती म्हणजे केवळ दुरे मुख्याध्यापक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप. कारवाई करा असे मानवी हक्क समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिक्षण क्षेत्रात विविध घटना घडत असताना भ्रष्टाचार होत असल्याची माहिती मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीच्या वतीने सांगण्यात आलं. भ्रष्टाचार करून खोट्या लेखी रेकॉर्डच्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही, यासाठी शिक्षणाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं. याविषयी मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी माहिती दिली. शिक्षक श्री आरेकर एस.टी. यांच्याविरुद्ध त्या ठिकाणच्या ज्येष्ठ शिक्षकांनी त्यांची कुठलीही नाहरकतपत्र न घेता त्यांचा हक्क व अधिकार डावलून त्यांच्या कनिष्ठ शिक्षकांनी मुख्याध्यापक पदाची मान्यता घेतली अशाची तक्रार माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याची कॉपी आमच्या कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून संबंधित व्यक्तीची आम्ही माहिती मागितली असता सध्याचे क्रांतीवीर चापेकरचे मुख्याध्यापक माननीय श्री आरेकर एस.टी. यांच्याबद्दल मिळालेली माहिती अधिकारात माहिती खूप धक्कादायक आहे. हा व्यक्ती 1990 ते 1997 या कालावधीमध्ये आनंद विद्यानिकेतन या शाळेमध्ये भांडारपाल लिपिक या पदावरती कार्यरत होता. हाच व्यक्ती त्याच दरम्यानच्या कालामध्ये चिंतामणी रात्र प्रशालेमध्येही कार्यरत होता. हाच व्यक्ती जर आनंद विद्यानिकेतनमध्ये 1990 ते 97च्या दरम्यान काम करत असताना हाच व्यक्ती 95 पासून क्रांतीवीर चापेकरचा मुख्याध्यापक कसा, या संदर्भातली सविस्तर माहिती अधिकारात मिळाली माहिती आणि संस्थाचालक यांनी लेखी देऊन सुद्धा
शिक्षण प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही, त्या तक्रारीवरती आमची कुठलीही कारवाई केलेली नाही. म्हणून उद्या दिनांक 16/4/2015 रोजी शिक्षण प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करणार आहोत. राजा परांजपे महोत्सवाला सुरुवात. चित्रपटातील कलाकारांना परांजपे पुरस्काराने गौरविण्यात आले. राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनामुळे अनेक चित्रपटातील कलाकार घडून गेलेत. त्यांनी केलेल्या चित्रपट सृष्टीचे काम आज मराठी कलाकारांसाठी अनमोल असल्याचं मत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांनी व्यक्त केलं. राजा परांजपे प्रतिष्ठान यांच्या वतीने राजा परांजपे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे 5वे वर्ष आहे. या वर्षीचा राजा परांजपे पुरस्कार प्रदान सोहळा भारतनाट्य मंदिरात संपन्न झाला. मृणाल कुलकर्णी, भरत जाधव, आदित्य सरपोतदार आणि गुरु ठाकूर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महोत्सव 20 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. यात परांजपे यांचा चित्रपट महोत्सव बरोबरच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. पुरस्कार मिळणं हे मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण मी नेहमीच माझ्या कारकिर्दीत जिथे ते मला चांगली लोक भेटत गेली त्याच्यामुळे मी त्यांच्यामुळे घडत गेलो असं मी नेहमीच बोलतो, कारण मी स्वतः नशीबवान आहे. आणि आज मला प्रचंड कौतुक वाटते की आज एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी माझं नाव घेतलं असं प्रतिष्ठानने आणि मला सन्मानित केलं. मी मुंबईत राजकमल स्टुडिओमध्ये राहत होतो, तिथं आमचा जन्म झाला. शांताराम बापूंकडे परत त्यांचं सगळं सुतार गातो म्हणा, जिथे ती शूटिंग त्यांना चालायचं पाहण्याचा योग येत होता, त्यांनाही पाहण्याचा योग येत होता. पण इथपर्यंत घडत गेलो आहे. आज मला असं वाटतं की हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझी पुढची वर्ष या नव्या उमेदीने परत चालू होतील आणि परत चांगल्या पद्धतीने. दिग्दर्शक पण आहेत, प्रोड्युसर पण आहेत, मी फक्त अभिनेत्री आहे. पण आज खरंच छान वाटलं यांचा सत्कार करताना. आणि राजाभाऊ परांजपे हे नाव माझ्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून माझ्याबरोबर आहे, कारण त्यांचा हा माझा मार्ग एकला नावाचा चित्रपट मी केला होता. त्याच्यात सचिन पण होता सचिन पिळगावकर. आणि मी इतकी घाबरायची त्यांना की ते समोर आले की मी रडायलाच लागायची. आणि शेवटी 2-3 दिवस असं झालं आणि मग मला आईला त्यांनी सांगितलं की तुम्ही आज येऊ नका, आज ही माझ्या ताब्यात राहू दे. आणि त्यांनी मला एका खोलीत बंद केलं आणि माझ्यासमोर बसून राहिले की मी खूप वेळ रडत होते. शेवटी लंचची वेळ झाली, मला भूक लागली, लंच मागवलं त्यांनी आणि म्हणाले तुझं आता रडणं थांबणार आहे का? तरी मी नाही म्हणत रडतच होते. तशी सरपोतदारांची मृणालची आहे, कारण घराचे वारसे आपण पुढच्या वारसदारांनी चालवायचे असतात. त्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि आज मला हा सत्कार करायला दिला माझ्या छोट्या मित्रांचा. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची
सुरुवात प्रगतीची. महापालिका प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 4 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. अद्याप देखील शिक्षकांना कुठलाही लाभ मिळत नाही. वेतन श्रेणी व निवड श्रेणी यापासून शिक्षक वंचित राहत आहेत. काही शिक्षण सेवक नियमानुसार कायम झालेले नाहीत. या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे शहर प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आंदोलनाविषयी सचिन डिंबडे यांनी माहिती दिली. 60% लोक पदवीधर पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक या पदांसाठी शिक्षण मंडळाच्या सेवेतील सोडून बाहेरून घ्यायचं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रापेक्षा पुणे महानगरपालिका वेगळी आहे अशा प्रकारचा हा निर्णय आहे आणि या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि रजामुदत 93 जे शिक्षक आहेत गेले 5 वर्ष त्यांनी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. 3 वर्ष झाल्यानंतर कायम करायचा संपूर्ण महाराष्ट्रभर नियम आहे. 5 वर्ष झाली तरी ते देखील कायम नाहीत. अशा प्रकारचे जे तुगलकी निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेले आहेत. 4 वेळेस आत्तापर्यंत चक्री उपोषणाची नोटीस दिली आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून काही पॉझिटिव्ह विषय झाल्यानंतर आम्ही आमचं चक्री उपोषण मागे घेतलेलं आहे. परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हे विषय जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि 100% जोपर्यंत सेवेतीलच लोकांना सगळ्या पदांचा लाभ होत नाही तोपर्यंत हे चक्री उपोषण बेमुदत असणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी त्या शासनाच्या नियमानुसार आहे त्या आम्हाला मिळाव्यात. परंतु प्रशासनातल्या काही क्लार्कच्या दिरंगाईमुळं संपूर्ण 2300 शिक्षकांवर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रात RTE नियमानुसार जे पदवीधर शिक्षक विषय शिक्षक म्हणून भरण्यात आले ते सेवेतीलच भरण्यात आले. परंतु महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये 60% शिक्षक गुणवत्ता वाढीच्या नावाखाली बाहेरून भरण्याचा निर्णय घेण्यात आला असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि पदवीधर शिक्षक हे सेवेतीलच शासकीय नियमानुसारच भरावेत अशी आमची मागणी आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी ही 6 वर्षे मिळत नाही ती मिळावी अशी मागणी आहे. वारंवार त्यांनी मिनिट्स दिले, लेखी आश्वासनं दिली, पण त्यांनी हरताळ बसला. शिक्षकांना लाखो रुपयाच्या लाभापासून वंचित ठेवलं. त्या प्रशासनाला निषेध करण्यासाठी आणि हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत बेमुदत चक्री उपोषण रजा मुदतीतील शिक्षक सेवकांना कायम करण्याचा विषय असो किंवा फंडाचे हिशोब देण्याचा असो ह्या संपूर्ण गोष्टी आम्ही प्रशासनासमोर मांडल्यात. बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून केले अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांबरोबरच बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. पुणे स्टेशन जवळील पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुष्पवृष्टी केली. सायंकाळी शहरात भीमगीत वाजवत मोठ्या प्रमाणावर मिरवणुकींचे आयोजन करण्यात आलं होतं. याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.